नमस्कार, नमोबुद्धाय, जय शिवराय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जय भीम. पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. खूप दिवसांनी आपल्या लाडक्या ब्लॉग चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अपरांत ब्लॉग. मी निलेश जाधव आपणा सर्वांचं अपरांत ब्लॉगमध्ये स्वागत करतोय. आणि आत्ताचा दिवस आहे म्हणजे 12 वाजून गेलेले आहेत. तर सर्वांना 135व्या भीम जन्मोत्सवाच्या हार्दिक मंगलकामना. हा माझा भीम जन्मोत्सवाचा ब्लॉग बीड मधून मी करतोय. इथून मी सुरुवात करतोय म्हणजे आता रात्री 12 वाजल्यापासून मी सुरुवात करतोय. मी माझ्या घरी आहे सध्या बीडमध्ये. एक चांगली न्यूज अशी भेटली आहे की अमेरिकेचे एक विद्वत संस्था आहे. आता त्या विद्वत संस्थेचं नाव मला पटकन आठवत नाहीये. मी नंतर उद्या ती सांगेन मी पुढच्या ब्लॉगमध्ये. तर त्या विद्वत संस्थेने आज बाबासाहेबांच्या नावावर एक पुरस्कार जाहीर केलेला आहे. म्हणजे अमेरिकेत बाबासाहेबांचा डंक आहे, पण आपल्या भारतात प्रश्नचिन्ह आहे. तर पुन्हा एकदा सर्वांना जे कोणी बघत असतील व्हिडिओ, तर त्यांना सर्वांना भीम जन्मोत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा. ब्लॉग पूर्णपणे बघा, जरूर बघा. मला जे काही जसं काही दाखवता येईल इथलं बीडमधलं ते दाखवण्याचा प्रयत्न करेन. मी आतापर्यंत मुंबईमधले व्हिडिओ केलेले. आता मी कामानिमित्त इथं बीडमध्ये, तर बीडची जयंती कशी आहे ती बघायला भेटणार आहे. सो बघत राहा. फायनली खूप स्लो आहे. तर माझ्या मागे जर दिसत असेल बाबासाहेबांचा माझ्या पाठी श्रीनगर दोन
नमस्कार, नमो बुद्धाय, जय शिवराय. सर्वात महत्वाचं म्हणजे जय भीम. आली गावात कालचा ब्लॉग कंटिन्यू करतोय. मी आता आलोय बीडच्या बाबासाहेबांचा पुतळा आहे तिथे मी आलेलो आहे. आज 14 एप्रिल आहे. सर्वप्रथम सर्वांना भीम जन्मोत्सवाच्या हार्दिक मंगलकामना. आता माझ्या मागे बीडचं जे पोलीस दल आहे त्याचा हा बँड आहे. त्यांनी बाबासाहेबांचे जे गीत आहे ते त्यांनी वाजवलं होतं. अतिशय सुंदर पद्धतीने हा बँड इथं प्रदर्शित करण्यात आला. गर्दी भरपूर आहे. मी सकाळी 7च्या दरम्यान इथं आलो तेव्हा एवढी गर्दी नव्हती, पण आता जसजसा दिवस वाढतोय तसतशी ही गर्दी वाढते. तर बघूया अजून काय काय बघता येईल, दाखवता येईल. सकाळी 7 वाजता कमी असलेली गर्दी जसा जसा दिवस वाढतोय तसतशी ही गर्दी वाढत जाते. मी सध्या बीडमध्ये आहे आणि ही बीडची भीम जयंती, भीम जन्मोत्सव आहे. इथे हा बाबासाहेबांचा पुतळा. मला जे काय दाखवता येईल मी ते दाखवण्याचा या ब्लॉगमध्ये प्रयत्न करणार आहे. तुर्तास जॉईन करत बघत राहा. खूप असं उत्कृष्ट पेंटिंग करण्याचा प्रयत्न आहे बाबासाहेबांचा. हो, हॅलो हॅलो, कसं दिसतंय? काहीच दिसत नाही. तर फायनली आलेलो आहे रांगेमध्ये भीम जन्मोत्सवाच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला वंदन करण्यासाठी. पहिलं तर मी जाऊन आलो, आमचे इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून गेलो होतो वरती. आता आम्ही दोघं स्वतंत्र चाललो, मी आणि माझी पत्नी. पत्नी मोदिका नुसती लपवते ऊन आहे बघा. आम्ही दोघं आता वंदन करायला चाललो. जे काय दाखवता येईल ते दाखवण्याचा प्रयत्न करू. शांततेचं सहकार्य द्यायचं आहे. कोणीही आपापमध्ये या ठिकाणी बोलू नये. साहेब, SP साहेब आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जमत होत आहे. ध्वजाचा ध्वजाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान बुद्धांचा.
या ठिकाणी समता सेंद्राच्या वतीने मानवंदना देण्यात येईल. शाकीय संघाच्या वतीने सुद्धा या ठिकाणी मानवंदना होईल. हे अख्खे नीलठाने हिरणसियो नीलवन्नानि चरन्ते अनंतकास भूदके वज्र संघात कायस्स अंगिरस्स सतादिनो चप्पितो चे बाक्येनं पीतठाने हिरणसियो पीतवन्नानि चरन्ते अनंतकास भूदके वज्र संघात कायस्स अंगिरस्स सतादिनो मंसलोहे ताख्येनं रत्तठाने हिरणसियो रत्तवन्नानि चरन्ते अनंतकास भूदके वज्र संघात कायस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. ते सर्व तुझेच आहे. आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. ते जगणे आणि मरणे, ते शब्द आणि विधी, ते सुख आणि दुःख, ते स्वप्न आणि वास्तव, ती भूक आणि ताण, सर्व कमी आहे तुझीच आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी सुंदर डान्स बघायला
सर्व समाज बांधवांना विनंती की आपण वकील संघाच्या सदस्यांना आधी द्यायचं. बीड जिल्हा वकील संघाचे अभिवादन करत आहेत. सकाळी 10:30चा सुमार आहे, साधारणपणे 10-10:30चा सुमार आहे. आणि सध्या आम्ही बीडमध्ये आहोत. तर ही बीडची भीम जयंती. आम्ही आता बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या इथून चाललो पुन्हा. हा नदी पूल आहे. तर नदी पुलावर येणारे माणसं जाणारे माणसं. तर फायनली आता इथलं जे बीडचं आंबेडकर उद्यान आहे किंवा बाबासाहेबांचा जो पुतळा आहे तिथे वेनरेशन करून आम्ही आता घरी आलेलो. साधारणपणे आता 11:40 झालेले. तर तिथं कारण की भरपूर गोंधळ होता, आवाज होता. तिथं माझा आवाज कितपत येत असेल मला माहीत नाही. तर त्यामुळे पुन्हा एकदा आज 14 तारीख आहे. तर 135व्या भीमजन्मोत्सवाच्या आपणा सर्वांना हार्दिक मंगलकामना देतो मी आपल्या अपरांत ब्लॉगच्या माध्यमातून. आणि काल जे मी बोललो की 13 तारखेला एक गुड न्यूज आली होती की ती गुड न्यूज अमेरिकेतून आली होती. अमेरिकेतल्या एका विद्वत संस्थेने बाबासाहेबांच्या नावाने पुरस्कार जाहीर केला आहे. तर ती जी संस्था आहे सोसायटी फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ अमेरिकन फिलॉसॉफी. सोसायटी फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ अमेरिकन फिलॉसॉफी या संस्थेच्या माध्यमातून, या विद्वान संस्थेच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या नावाने एक पुरस्कार जाहीर केलेला आहे. म्हणजे अमेरिकेतल्या ज्या संस्था आहेत, शैक्षणिक असतील, अकादमिक असतील, त्या संस्था बाबासाहेबांचं आपलं म्हणजे बाबासाहेबांचा लोहा किंवा बाबासाहेबांचं प्रस्थ मानतात.
पण भारतामध्ये म्हणजे परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. तर कारण की आम्ही दोघंही गेलो होतो. तर तिथं मला जे काही शूट करता आलं म्हणजे तेवढ्या वेळापुरतं, कारण की भरपूर गर्दी होती, पाऊल ठेवायला जागा नव्हती. चौकामध्ये ती प्रतिमा असल्याने जास्त जागा नाही आहे आणि साधारणपणे एक जुन्या खेड्याच्या स्वरूपातली ती जागा होती. म्हणजे खेड्यातलीच जागा आहे, पण आता शहर म्हणतात, त्यामुळे जुन्या पिढीमधली ती जागा होती, त्यामुळे ते थोडंसं कंजेस्टेड होतं जास्त लोकांसाठी. तर त्यामुळे मला जितकं शक्य होईल, मला जसं शक्य होईल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न केला. हा पहिला व्हिडिओ असेल जो मी आता करेन किंवा देईन मी, तो येईन आता थोड्या वेळाने. तर याच्यानंतर जो व्हिडिओ असेल तो सायंकाळी तर बघू कसं होतं आहे, काय होतं आहे. सायंकाळी जेव्हा मिरवणुका निघतात तेव्हा मिरवणुकीतला तो व्हिडिओ असेल आणि तिथले व्हिडिओ मी करण्याचा प्रयत्न करेन. कोणी जर का देखावे काही तयार केले किंवा अजून काही असेल तर ते दाखवायचा प्रयत्न करेन मी. तुर्तास इतकंच. तोपर्यंत नमस्कार, नमो बुद्धाय, जय शिवराय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जय भीम.